मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित विषयातील मसावी लसावी या घटकावरील काही प्रश्न आपण पाहणार आहोत. स्वाध्याय 7 मधील पहिला प्रश्न आहे 57, 75, 102 या संख्यांचा मसावी किती. 57, 75, 102 चा मसावी काढला आपण. 57, 75, 102 तिन्हीला 3 या संख्येने भाग जातो. 3 1 3, 3 9 27, 3 2 6, 3 5 15, 3 3 9, 3 4 12. आता 19, 25, 34 उरलेले आहेत. या तिन्ही भाग जाणारी कोणतीही संख्या नाही म्हणजे मसावी आहे 3. पर्याय क्रमांक 1. 161/69 या पूर्णांकाचे संक्षिप्त रूप कोणते. 161/69 या दोन्हीला आपण 23 ने भागूया आपण. 23 त्रिक 69, 23 सत्ते 161. याचं संक्षिप्त रूप आलेलं आहे 703. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. यानंतर तिसरा प्रश्न आहे 377 चे मूळ अवयव कोणते. 377 चे मूळ अवयव काढायचे तर आपल्याला पर्यायाचं जर निरीक्षण केलं तर पहिल्या पर्यायामधील 13 गुणिले 29 यांचा जर गुणाकार केला तर एकक स्थानी 7 येतो म्हणजे हा पहिला पर्याय असू शकतो. 43 13 गुणिले 43, 3 त्रिक 9, एकक स्थानी तर 9 येतोय पण पाहिजे आपल्याला 7 म्हणजे दुसरा पर्याय असणे शक्य नाही. तिसरा पर्याय 29 गुणिले 11 आहे, 9 1 9, एकक स्थानी 9 येतोय, आपल्याला हवाय 7 म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही आहे. आणि चौथा पर्याय 3 1 3, इथे एकक स्थानी 3 येतोय, आपल्याला हवाय 7 म्हणजे चौथाही नाही. पर्याय क्रमांक 1. 13 गुणिले 29 हे 377 चे मूळ अवयव आहेत. यानंतर चौथा प्रश्न आहे 18, 36, 27 या संख्यांचा लसावी किती. 18, 36, 27 यांचा लसावी काढूया. तिन्हीला आपण समान संख्या 3 ने भाग जातो. 3 संग 18, 3 1 3, 3 2 6, 3 9 27, पुन्हा 3 न भागलं 3 2 6, 3 4 12, 3 3 9, बे 1 बे, बे 2 4, 3 आहे तसं घेतलं. पुन्हा बे 1 इथं घेतलं, बे 1 बे 3, 3 1 3 म्हणजे याचे अवयव पडलेले आहेत 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि या सगळ्यांचा गुणाकार केला. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 दोन्ही 54, 54 दोन्ही 108 म्हणजे पर्याय क्रमांक 2 108 हा लसावी आहे 18, 36, 27 चा. यानंतर पाचवा प्रश्न आहे एका दुकानात वेगवेगळ्या वजनाच्या जामच्या बाटल्या विक्रीस आहेत. 450 ग्रॅमची बॉटल 96 रुपये, 600 ग्रॅमची बॉटल 124 रुपये, 150 ग्रॅमची बॉटल 34 रुपये व 300 ग्रॅमची बॉटल आहे 66 रुपयाला. तर कोणती बॉटल खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरेल. आता या सर्वांची आपण सरासरी 100 ग्रॅमच्या किमती काढूया. 450 रुपये 450 ग्रॅमची आहे 96 रुपये. 96 छेद 450 गुणिले 100 याची किंमत येते 21 रुपये 30 पैसे. म्हणजे 100 ग्रॅम बॉटलची जर 450 घेतलं तर 21.30 झालं. 600 ग्रॅमची बॉटल 124 रुपयाला आहे, याची किंमत येईल सरासरी 100 ग्रॅमला 20 रुपये 60 पैसे. 150 ग्रॅमची बॉटल आहे 34 रुपयाला आणि याची सरासरी किंमत येईल 22 रुपये 60 पैसे. आणि 300 ग्रॅमची बॉटल आहे 66 रुपयाला, याची सरासरी किंमत येईल 22 रुपये. तर या व्यवहारामध्ये 20.6 रुपये प्रति 100 ग्रॅम ही कमीत कमी किंमत आहे जी 600 ग्रॅम बॉटलची पडते आपल्याला. म्हणजे 600 ग्रॅमची बॉटल घेणं आपल्याला जास्त फायदेशीर ठरेल. पर्याय क्रमांक 2. नंतर सहावा प्रश्न आहे एका संख्येला 8, 10, 12 व 14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळेस बाकी 5 उरते तर अशी लहानात लहान संख्या कोणती. अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला तर आपण सर्व दिलेल्या सर्व संख्यांचा लसावी काढायचं आणि जितकी बाकी उरते तितकी संख्या त्यात मिळवायची. 8, 10, 12, 14 चा लसावी काढला आपण. बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, पुन्हा 2 न भागलं, बे 2 4 5 आहे तसं घेतलं, बे 3 6, 7 ला 7 घेतलं, बे 1 बे 5 3 7 म्हणजे हे त्याच्या अवयव असतील 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 7 या सर्वांचा गुणाकार येतो 840 आणि त्यामध्ये 5 उरणारी संख्या मिळवली 840 अधिक 5 845. पर्याय क्रमांक 1. 845 ही अशी लहानात लहान संख्या असेल ज्याला 8, 10, 12 व 14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळेस बाकी 5 उरते. यानंतर सातवा प्रश्न आहे श्रेयस, शलाका आणि स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणावरून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात व अनुक्रमे 12, 15, 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. तर तिघेही कमीत कमी किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकदाच येतात. तर यासाठी काय करायचं 12, 15, 18 चा लसावी काढायचा. बे 6 12, 15 ला भाग जात नाही, 92 18, 3 न भागलं 3 2 6, 3 5 15, 3 1 3 यामध्ये एकही सामायिक अवयव नाही म्हणजे याचे अवयव पडले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 या सर्वांचा गुणाकार येतो 180 म्हणजे हे तिघेही 180 मिनिटांनी पुन्हा एकदा एकत्र येतील. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आठवा प्रश्न आहे 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 व त्यांचा मसावी 3 आहे तर त्यांचा लसावी किती. यासाठी सूत्र आहे मसावी गुणिले लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार.
लसावी 3 दिलेला आहे, लसावी काढायची आपल्याला, गुणाकार 765 दिलेला आहे, 3 ने 765 ला भागलं, भागाकार आलेला 255 म्हणजे लसावी आली 255, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे. अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धती शिकण्यासाठी माझ्या मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील व्हिडिओचे अपडेट आपल्याला येतील. धन्यवाद.